शिवरायांवरील वादग्रस्त वक्तव्यावर बागेश्वर बाबांचा माफीनामा। माझं वक्तव्य वेगळ्या पद्धतीने दाखवण्यात आलं, कुणाची मन दुखावली असल्यास माफी मागतो। बागेश्वर बाबाकडून दिलगिरी व्यक्त। लग्न करून हिंदूंची संख्या वाढवण्यात योगदान देणार, 4 मुलं करण्याच्या वक्तव्यावर बागेश्वर बाबांचं विधान। धीरेंद्र शास्त्री आणि भूषण गवई भेटीवरून राजकीय कलगीतुरा। गवईंनी आता बाबासाहेबांचं नाव घेऊ नये। श्याम मानव यांचा प्रहार, तर हे सांगणारे श्याम मानव कोण, ते केवळ प्रसिद्धीसाठीच बोलतात। मुख्यमंत्री फडणवीसांचा निशाणा। भाजपच्या बुवा बाबांकडून इतिहासाची मोडतोड। मुख्यमंत्री आणि सरसंघचालकांनी बुवाला का रोखलं नाही? संजय राऊतांचा सवाल, तर चुकीच्या विधानाचं समर्थन नाही, पण साधू संतांचा अपमान खपवून घेणार नाही, बन यांचा इशारा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मुंबई पुणे मिसिंग लिंकची पाहणी। 1 मे रोजी मिसिंग लिंक सर्वांसाठी खुला होणार, तर टोलच्या रकमेमध्ये कुठलीही वाढ होणार नाही, शिंदेंची माहिती। मराठी सक्तीच्या मुद्द्यावर उद्या मंत्रालयात बैठक होणार। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या दालनात दुपारी 12:30 वाजता बैठक। संजय निरुपम यांच्यासह रिक्षा टॅक्सी चालक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार। परप्रांतीय सोडून गेले तर अर्धी मुंबई खाली होईल। लोकांना स्वतःच्या घराचं काम स्वतःला करावं लागेल, करुणा मुंडेंचं विधान। मराठी सक्ती केल्यास आंदोलन करण्याचा इशारा। पात्र लाडक्या बहिणींना शासनाचा मोठा धक्का। निकषात न बसणाऱ्या 12,915 महिलांच्या खात्यावर टाच। अपात्र लाडक्या बहिणींकडून 11 कोटींची वसुली। महिला आणि बाल कल्याण विभागाची माहिती। शेतकरी कर्जमाफीसाठी राज्य सरकारकडून हालचाली। 35 लाख शेतकऱ्यांचे 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ होणार। परदेशी समितीच्या अहवालानंतर राज्य सरकारचं पाऊल उचलण्याचे संकेत। पीसीएस प्रकरणातील फरार निदा खानच्या आरोपींशी संपर्क कायम। दानिशच्या मोबाईलमधून संशयास्पद फोटो जे आहेत ते एसआयटीच्या हाती। डिजिटल पुराव्यांचा एसआयटीकडून तपास। निदा खानच्या जामिनावर उद्या सुनावणी। तापमानाचा पारा 46.9 अंशांवर, तर अमरावतीमध्ये 46.8 अंशावर। विदर्भातील सर्वच जिल्ह्यात तापमान 44 अंशाच्या पार। आणखी 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा अंदाज। परभणीमध्ये उष्माघातामुळे 37 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू। नांदखेडा रोड भागातील घटना। नानलपेठ पोलीस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद। काल लातूरमध्ये उष्माघाताने 9 महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यू।